नोव्हेंबर महिना चालू झालेला आहे आणि म्हटलं तुम्हाला आमच्या गार्डनची काय अवस्था आहे ती दाखवावी. तर सगळे कच्चे टोमॅटो आता आम्ही जे आहेत ते काढतोय बघा. बरे खूप आहेत तरी पण ना, आतमध्ये आहेत सगळीकडे. हो एवढे निघाले. येस, हे काइंड ऑफ ना बेदीज सारखं आलं आमच्याकडे. नक्की माहीत नाही हे कसलं फ्रूट आहे. स्प्रिंगमध्ये या झाडाला भरपूर फुलं आलेली होती आणि सेम मोगऱ्याच्या फुलांसारखा स्मेल त्या फुलांचा येत होता. याला काय डाग लागतात आता, पानं पण ह्याची खराब होत चालली पानांना. सो बेटर आहे की आम्ही विचार केला की ते काढून टाकावं. तरी अजून येतात फुलं. आहे बघा, हे बघ इथे बघ, आता हा टोमॅटो बघ कसा फुटलाय. हो इकडे खाली पानं डागच लागले त्यांना, खराब होत चाललेत ते आता. त्याच्यावरती बघा बुरशी आली पानांवरती पूर्ण झुकिनीच्या. मिरच्यांची झाडं आहेत ती आणि त्याची सुद्धा पानं आता मंदारने काढून टाकली कारण ती सुद्धा खूपच खराब झालेली होती. आणि ते बघा इकडे आमचे जे चेरी टोमॅटो आहेत ते अजून येत आहेत. भरपूर चेरी टोमॅटो काढलेत आम्ही आत्तापर्यंत. सो आत्तापर्यंत निदान आम्हाला 10-12 मिरच्या तरी मिळाल्यात अशा. थोडं उशिराच आम्ही झाड लावलं होतं त्यामुळे ठीक आहे यावर्षी. आणि सध्या आमच्या गार्डनमध्ये ही अशा प्रकारची मस्त अशी फुलं फुललेली आहेत बघा, 2 कलरमध्ये. आणि सूर्यफुलाची जी फुलं होती ती मात्र आता पूर्ण गेलेली आहेत. त्यांची झाडंसुद्धा पूर्ण आम्ही कापून टाकलेली आहेत, काहीच नाही आहे तिथे. आणि हे आमचं दुसरं टोमॅटोचं झाड आहे, त्याला पण बरीच टोमॅटो येतात. सो ही लास्ट हार्वेस्ट आहे आपला. येस, याच्यानंतर नाही करणार आणि ते मला नाही वाटत चांगलं असेल. जवळजवळ 1 किलो टोमॅटो आज मला इथे मिळालेले आहेत आणि मस्त त्याची आता कच्च्या टोमॅटोची चटणी बनवेन मी. त्यानंतर हे आहे आमचं बटाट्याचं झाड, ते अजूनसुद्धा फुलतं आहे मस्तपैकी. अजून त्याला फुलं आलेली नाही आहेत. ऑलमोस्ट मला वाटतं 2.5 महिने झाले त्याला लावून. आणि त्यानंतर हे आहे लसूण. तर ही झाडं आम्ही बरीच आधी लावलेली होती पण आता थंडीमध्ये आम्ही अशीच लसणाची झाडं लावणार आहोत आणि गार्डनमध्ये काहीतरी ग्रीनरी दिसली पाहिजे म्हणून. आणि ती मार्चमध्ये आम्हाला मिळतील. अजून काय लावू शकतो ते आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही. थँक्स फॉर वॉचिंग.